राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपट आणि ठळक बातम्या. शेतकरी मित्रांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंबंधित तारीख शासनाने जाहीर केली असून ती व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. त्याचप्रमाणे बघा 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यासंबंधीचं केंद्र शासनाने बैठक घेऊन शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा दिलेला आहे. ते संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट पुढे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. देशात साखर उत्पादनाचे शतक डिसेंबर अखेरीस 1,18,000 टन उत्पादन. महाराष्ट्र अर्थशतका समय. बुलढाणा अकोला जिल्ह्यातील केळी दर स्थिरावली. 350 ते 950 रुपये प्रति क्विंटलाचा भाव सध्या पाहायला गेलं तर केळी दरात स्थिरावली. भारताची युरिया आयात दुप्पटीने अधिक. सध्या पाहायला गेलं तर सरकार युरियावर किती अनुदान देते हे सध्या पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. सोयाबीन कापूस तूर हमीभाव केंद्राची तपासणी होणार. सध्या पाहिलं तर केंद्रावर होणाऱ्या गैरव्यवहार प्रकरणी आता तपासणी होण्याची दाट शक्यता. शेतकरी मित्रांनो, आपण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट पुढे बघणार आहोत. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पीक विमा पूर्णपणे आता हेक्टरीप्रमाणे जमा केला जाणार आहे. त्यासंबंधीचं अपडेट पुढे आलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. उजनी धरणाकाठी फ्लेमिंगोच्या प्रतीक्षेत. आगमन लांबल्याने ऐन सुट्टीच्या काळात पर्यटनाच्या व्यवसायाला फटका. संत्रा पिकांचे नुकसान. 12.39 कोटी रुपये मंजूर. 13 कोटी रुपयांचा पाठविला प्रस्ताव. HSRP पासून वाहनधारक दूर. थेट दंडात्मक कारवाई करण्याची तयारी सुद्धा सुरू. सदस्यतेला पाहायला गेलं तर 31 डिसेंबरपर्यंतच केवळ 1,11,367 गाड्यांनी HRIFC नंबर प्लेट लावल्या.